रणवीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी या क्षणाची। इटलीमधील शानदार विवाह सोहळ्यानंतर आज दीपिका आणि रणवीर मुंबईमध्ये परतले आहेत। तर मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या या नवविवाहित दाम्पत्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर या दृश्यांमध्ये दीपिकाने क्रीम कलरचा सूट परिधान केलाय, तर रणवीर सिंगने सुद्धा क्रीम कलरच्याच आउटफिटवर लाल रंगाचं जॅकेट घातल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर एकूणच या संदर्भात अधिक तपशील देण्यासाठी माझे सहकारी विराज मुळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विराज, एकूणच हे लवबर्ड्स आता आपल्याला बघायला मिळते भारतात दाखल झालेले आहे आणि एकूणच आपल्या चाहत्यांसाठी, आपल्या प्रियजनांसाठी खरं तर भारतामध्ये बंगळुरूत एक आणि मुंबईमध्ये एक असे 2 रिसेप्शनचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। काय माहिती आपल्याकडे? स्वाती, आपल्याला माहिती असेल की ज्या पद्धतीने इटलीमध्ये हा सगळा विवाह सोहळा झाला तेव्हापासून सगळ्यांना उत्सुकता होती या दोघांची एक झलक पाहण्याची। आणि जेव्हा जवळपास 2 दिवस उलटले तरी म्हणजे आधी कोकणी पद्धतीने त्यांचं लग्न झालं, मग सिंधी पद्धतीने झालं, पण त्याचे फोटोज काही येत नव्हते। शेवटी ते सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागले तेव्हा त्यांनी 2 फोटोज जे आहेत ते रिलीज केले, एक कोकणी पद्धतीचा आणि एक सिंधी पद्धतीचा। पण त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची जी इच्छा त्यांच्या भारतातल्या करोडो फॅन्सची जी होती ती आज पूर्ण झाली, कारण का तो विवाह सोहळा सगळा आटपून ते दोघेही जण आज मुंबई विमानतळावर दाखल झाले आणि तिकडेच ते गर्दी एक उसळली। तिकडचे सिक्युरिटी असतील किंवा इतर कर्मचारी असतील, यांनी त्यांच्यावर फोटो काढण्यासाठी आधी गर्दी केली। त्यांच्या गराडा चुकवत ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी ऑफिशियली मीडियासाठी काही पोस्ट दिल्या आणि त्यानंतर खरं तर एका अर्थी सगळ्यांना ज्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या माध्यमकर्मींना पण त्यांना पण संधी मिळाली। आणि आता मात्र याच्या पुढचं आता थोडे दिवस ते आराम करतील आणि 21 तारखेला जे आहे ते बंगळुरूमध्ये, कारण दीपिका ही मूळची बंगळुरूची आहे, प्रकाश पदुकोण तिचे वडील हे बंगळुरूमध्ये एवढे मोठे बॅडमिंटन प्लेअर होते, त्यामुळे तिकडे तिचं एक फार मोठं रिसेप्शन तिच्या नातेवाईकांसाठी आणि तिच्या आप्तेष्टांसाठी, तिच्या मित्रमैत्रिणींसाठी असेल। आणि 28 तारखेला जे मुंबईमध्ये ग्रँड हयात जे हॉटेल आहे आपल्याकडे अंधेरीला, तिकडे मुंबईतला फार मोठा असा रिसेप्शन सोहळा इकडे पार पडणार आहे। याच्यामध्ये बॉलिवूड असेल, क्रिकेट असेल किंवा बाकीचे पण। तर एकूणच आजचा दिवस हा रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण खूप मोठी प्रतीक्षा होती त्यांच्या चाहत्यांना एक झलक या नवविवाहित दाम्पत्याची पाहण्याची आणि ती इच्छा आता त्यांच्या चाहत्यांची पूर्ण झाली आहे।